शेलू बाजारमध्ये गॅससाठी नागरिकांची झुंबड, भर उन्हात तासनतास प्रतीक्षा. महाराष्ट्र न्यूज 24 सहकारी प्रतिनिधी राजेश वानखडे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. सकाळी 6 पासून रांगा, दुपारीही नंबर नाही. नियोजनाच्या अभावामुळे नागरिक संतप्त. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे गुप्ता गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिनांक 2 एप्रिल रोजी पाहायला मिळाले. एप्रिलच्या कडक उन्हात नागरिकांना तासनतास उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माहितीनुसार अनेक नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे असून दुपारी 2:30 वाजेपर्यंतही त्यांचा नंबर लागलेला नव्हता. सकाळपासून उभे आहोत पण अजून गॅस मिळालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा तडाखा आणि दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची प्रकृतीही बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान एजन्सीकडून योग्य नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. टोकन प्रणाली, अतिरिक्त वितरण केंद्र किंवा ठराविक वेळापत्रक जाहीर न केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे सरकारकडून गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना अशा रांगा लावाव्या लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन गॅस वितरण प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच टोकन प्रणाली लागू करणे, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि वेळापत्रक स्पष्ट जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह सहकारी प्रतिनिधी राजेश वानखडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.